हरे कृष्ण. महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी एक कादंबरी खूप प्रसिद्ध झाली होती, जिचं नाव होतं मृत्युंजय. आणि आजही बरेच लोक त्या मृत्युंजयचं वाचन करतात. त्यामुळं आम्ही कधी कधी भगवद्गीता वाटपासाठी जातो, त्यावेळेस बरेच लोक विचारतात का तुमच्याकडे मृत्युंजय कादंबरी आहे का. तर ह्या मृत्युंजय कादंबरीमध्ये लेखकाने कर्णाला त्या कादंबरीतील हिरो बनवलेला आहे. परंतु आपण जर सखोल जर अभ्यास केला महाभारताचा, तर आपल्याला दिसून येतं की कर्ण हा हिरो नव्हता. तर त्याच्याविषयी बरेच काही गैरसमज त्या कादंबरीतून आपल्याला आढळतात. तर त्याविषयी आपण आज थोडीशी चर्चा करूया. जसं त्या कादंबरीत सांगितलेलं आहे की कर्ण कसा त्याच्यावरती अन्याय झाला, आणि कर्णाने कधी कधी त्याला असं म्हटलेलं आहे की त्यांनी दुर्योधनाशी जी मैत्री केली ते अत्युत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर जसं आपण ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने कर्णापुढे प्रस्ताव मांडला युद्ध होण्याच्या अगोदर की तू दुर्योधनाची बाजू सोडून तू पांडवांच्या बाजूने लढ, तर त्यावेळी कर्णाने त्याला साफ नकार दिला. तर यावरून असं आपल्याला दिसत नाही का की कर्ण पहा किती त्यांनी विश्वासार्ह मैत्रीचं एक आदर्श उदाहरण घालून दिलं. पण याचं उत्तर जे आहे आपल्याला दुःखाने म्हणावं लागतं की नाही, हे चुकीचं आहे. हे खरं आहे की दुर्योधनाने कर्णाला आणीबाणीच्या प्रसंगी ऐनवेळी खूप मदत केली. जसं त्याला कर्णाला दुर्योधनाने अंग देशाचा राजा बनवलं होतं, आणि त्यासाठी कर्ण पण खूप त्याच्याशी कृतज्ञ राहिला. ते गोष्ट खूप प्रशंसनीय आहे, स्पृहणीय आहे. परंतु आपण जर मोठ्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर दुर्योधन जो होता तो खूप दुष्ट आणि अनैतिक असा व्यक्ती होता. आपण मान्य करू शकतो की एखाद्याला सुरुवातीला माहिती नसेल की आपण ज्या बाजूला जात आहोत ती बाजू चुकीची आहे, आणि काही कारणास्तव तो त्याच्यामध्ये अडकला जात असेल. पण नंतर ज्यावेळेस त्या व्यक्तीला समजेल की आपण ज्या ठिकाणी अडकलेलो आहे ती बाजू चुकीची आहे, तर त्यावेळी अशा व्यक्तीचं कर्तव्य की त्या याच्यातून आपण बाहेर निघालं पाहिजे. पण आपण जर त्याच ठिकाणी अडकून राहिलं तर त्याला शहाणपण म्हणता येत नाही. तर कर्णाच्या बाबतीमध्ये असं झालं की सुरुवातीला आपण मान्य करू शकतो की कर्णाला माहिती नव्हतं की दुर्योधनाची बाजू, कौरवांची बाजू दुष्टपणाची आहे, अनैतिक आहे. पण नंतर त्याला समजलं, पण तो तरी तिथंच राहिला. पण असं राहणं हे चुकीचं आहे. कारण जसं समजा पाकिस्तानमध्ये एखादा एकदम भुकेलेला मुलगा असेल आणि तो काही दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्या दहशतवाद्याने त्याला खायला अन्न दिलं आणि राहण्यासाठी थोडी जागा दिली, त्यासाठी तो मुलगा त्यांच्याशी खूप कृतज्ञ राहिला. परंतु काही काळानंतर जर त्याला समजलं ही दहशतवादी कुठलं कार्य करतात की वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवतात, अनेक लोकांची कत्तल करतात, तर
असं ज्यावेळेस त्या मुलाला समजेल तर त्या मुलाचं कर्तव्य आहे की अशा दहशतवाद्यांचे भलेही त्यांनी काही काळासाठी त्याला मदत केली असेल, अन्न दिलं असेल, राहण्यासाठी जागा दिली असेल, पण असं नाही की त्यांनी त्यांच्याबरोबरच राहिलं पाहिजे. तर त्याचं कर्तव्य आहे की त्यांची संगत सोडून परत बाहेर निघालं पाहिजे, चांगल्यांच्या संगतीत गेलं पाहिजे. पण जर तो मुलगा तिथंच राहिला तर त्याचा जो इमानदारी आहे त्यांच्याबरोबरची, ती अशा प्रकारची इमानदारी होईल जसं की मोहम्मद बिन लादेनची इमानदारी ओसामा बिन लादेनशी झाली. कशासाठी? की ते जे अमेरिकेतले जो 2 मोठे टॉवर्स आहेत, जे बिल्डिंग होत्या 2 मोठ्या, ते पाडण्यासाठी मदत करण्यासारखी ते इमानदारी झाली. तर हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी कर्णाला समजलं की दुर्योधनाची बाजू दुष्ट बाजू आहे, अनैतिक आहे, तर त्यावेळी त्याने दुर्योधनाचा संघ सोडून बाहेर निघायला पाहिजे होतं. परंतु त्याऐवजी आपण पाहतो की कर्ण त्यांची बाजू तर सोडली नाहीच, परंतु तो दुर्योधनाच्या बाजूकडे जाऊन त्यांना आणखीन दुष्ट कार्य करण्यामध्ये मदत केली. जसं द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याची जी कल्पना आहे ती कुणाची होती? कर्णाची होती. कर्णाने दुर्योधनाला सांगितलं की तू द्रौपदी तुझी संपत्ती आहे, तिला तिच्यासोबत आपण काही करू शकतो, ते तुझी दासी आहे, तर तिचं आपण वस्त्रहरण करू नये. तर हे चुकीची गोष्ट कर्णाने केली. तर अशा कार्यामुळं उलट दुर्योधनाचा उत्साह वाढला अजून, की त्याची शक्ती वाढली, की त्याला वाटलं की कर्ण आता माझ्या बाजूने, तर माझ्याकडे आता भरपूर शक्ती आहे की ज्याद्वारे मी पांडवांशी पण युद्ध करू शकतो. तर असं चुकीचं कार्य कर्णाने केलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेस बघतो की कृष्णाने ज्यावेळेस दुर्योधनापुढे आणि कर्णापुढे शांततेचा प्रस्ताव मांडला, आणि या प्रस्तावातून आपल्याला एकच गोष्ट दिसते की भगवान श्रीकृष्ण किती उदार हृदयाचे आणि त्यांचं जे सर्वांना सामावून घेण्याचं जे विशाल दृष्टिकोन आहे तो त्याच्यातून दिसून येतो. जसं दुर्योधनाला ते श्रीकृष्ण म्हणाले होते की पांडवांना ते क्षत्रिय तर त्यांना केवळ फक्त 5 गावं म्हणून राज्य करण्यासाठी दे. तर त्यावेळी दुर्योधनाचं उत्तर होतं की सुईच्या टोकावर एवढी जमीन बसेल तेवढी जमीन पण मी पांडवांना देणार नाही, त्यांना युद्धच करावं लागेल. तर ज्यावेळेस असं झाल्यानंतर कृष्णाने दुसरा प्रस्ताव कर्णासमोर मांडला की त्यांना सांगितलं, कर्णाला कृष्णाने सांगितलं की तू दुर्योधनाची बाजू सोडून पांडवांच्या बाजूला आहे. खरं वास्तविक पाहता हे युद्ध करण्याची इच्छा इवन भीष्मदेवांची नव्हती, द्रोणाचार्यांची नव्हती, कृपाचार्यांची नव्हती, अश्वत्थामाची नव्हती. ते केवळ दुर्योधनाच्या बाजू असल्यामुळं त्यांना युद्ध करण्यासाठी भाग पडले. पण कर्ण हा एकच असा व्यक्ती होता की ज्याने ठामपणे सांगितले की आपण युद्ध केलंच पाहिजे, आणि त्यामुळं दुर्योधन युद्धाला तयार झाला. कदाचित कर्ण त्यामुळं भगवान श्रीकृष्णाने असा विचार केला की कर्ण जर पांडवांच्या बाजूने आला तर पुढे जाऊन भविष्यात जो काही रक्तपात होणार आहे, जे काही लाखो लोकांचे हत्या होणार आहे, ते आपण टाळू शकतो. त्यामुळं कर्णापुढे त्यांनी प्रस्ताव मांडला की तू पांडवांच्या बाजूने ये. यातून आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा उदारपणा दिसतो की कसं पुढचं भविष्यातील जे हानी टाळण्यासाठी त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. आणि हा प्रस्ताव कर्णासमोर मांडण्यापाठीमागं
अशी काही भावना नव्हती की आपण कर्णाला पूर्ण देश पूर्ण जगाचा राजा बनण्याचं आपण आमिष दाखवत आहोत. कृष्ण कर्णाला म्हणाले होते की तू जर पांडवांच्या बाजूने आला तर तू पूर्ण जगाचा राजा होशील. पण हे आमिष नव्हतं, तर हा त्याचा हक्क होणार होता. कारण कर्ण हा पांडवांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाऊ होता आणि नियमानुसार त्याला राज्य मिळणार होतं, त्यामुळे त्याचा हक्क होता. तर कृष्णाने हे त्यांना समजून सांगितलं होतं की तू पांडवांच्या बाजूने ये. पण तरीही कर्ण आला नाही. तर आपण पाहतो की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा उदार भाव आपल्याला दिसून येतो, त्यांची महानता दिसून येते. की बघा, कर्णापुढं त्यांनी हा प्रस्ताव मांडला. तसं पाहता कर्णाने अनेक काही वाईट गोष्टी केल्या होत्या, की जसं द्रौपदी वस्त्रहरणासाठी त्यांनी सुचवलं होतं. तर अशा वेगवेगळे वाईट कार्य करून सुद्धा, म्हणजे वास्तविक पाहता कर्ण अशा प्रस्तावासाठी लायक नव्हता, पण तरी पण कृष्णाने त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. यातून कृष्णांची महानता आपल्याला दिसून येते. आणि दुसरी एक गोष्ट अशी की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः भगवंत होते. तर अशा भगवंतांनी जे सांगितलेलं कार्य ते कर्णाने धुडकावून लावलं. कशासाठी? की जनसामान्याकडून त्याला एक आशा होती की ते माझी प्रशंसा करतील. तर या छोट्याशा कारणासाठी, जनसामान्याच्या प्रशंसेसाठी त्यांनी भगवंतांचा जो प्रस्ताव होता त्याला पण धुडकावून लावलं. तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की कर्णाला माहिती नव्हतं की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जगाचे मालक आहे, की त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, हे त्याला भले माहिती नसो. पण दुसरी गोष्ट अशी की त्याचं जे आराध्य दैवत होतं सूर्यदेव, त्या सूर्यदेवाने पण कर्णाला सांगितलं होतं की तू हे जे अधर्माची बाजू आहे, हे अनैतिक लोकांची जी बाजू आहे, ज्यांना तू मित्र समजतोय, त्यांची बाजू सोडून दे आणि तू पांडवांच्या बाजूंकडे जा. पण शेवटी कर्ण स्वतःच्याच मतावर ठाम होता की मी सोडणार नाही. तर त्यांनी सूर्यदेवांचा पण उपहास केला. तर असं म्हणतात की चूक करणं हे माणसाचा स्वभाव आहे, पण पुन्हा पुन्हा ती चूक करणं ह्याला मूर्खता म्हणतात. आणि ह्या पुन्हा पुन्हा चूक करण्यामुळं जर लाखो लोकांचा जर जीव जाणार असेल तर ह्या गोष्टीला फक्त अतिमूर्खताच म्हणता येईल. तर कर्णाच्या ह्या अशा दुर्योधनाशी जी मैत्री होती त्यातून तो विश्वासार्ह मैत्रीचं उदाहरण देत नाही, तर एक चुकीचं उदाहरण देत आहे. तर त्यामुळं केवळ दुर्योधनाशी आसक्ती असल्यामुळं आणि चुकीच्या इमानदारीची व्याख्या मनामध्ये बाळगल्यामुळं जो कर्ण आहे तो दुर्योधनाच्या हातातलं एक खेळणं बनून राहिला. तर अशा प्रकारे कधी कधी आणखीन एक असा मुद्दा मांडला जातो की दुर्योधनाला 2 प्रकारचे शाप मिळाले होते. एक शाप होता की परशुरामांनी दिलेला की ऐनवेळी तुझं जे अस्त्राचा जो मंत्र आहे तो युद्धाच्या वेळी विसरून जाशील. आणि दुसरा शाप त्याला ब्राह्मणाकडून मिळाला होता की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुझा रथ ऐनवेळी जमिनीमध्ये अडकून बसेल. तर याच्यामुळं शेवटची अर्जुनाबरोबरची जी लढाई झाली त्यामध्ये
कर्णाचा तोटा झाला असं म्हणलं जातं. तर होय, बरोबर आहे हे की कर्णाचा तोटा झाला, परंतु असं नाही की फक्त कर्ण एकटाच असा होता की ज्याला शाप मिळाला होता. अर्जुनाला पण एकदा शाप मिळाला होता. ज्यावेळी अर्जुन स्वर्गलोकामध्ये गेला होता त्यावेळेस उर्वशीने त्याच्यासमोर प्रस्ताव मांडला की मला तुझ्याबरोबर संघ करायचा. त्यावेळी अर्जुनाने सांगितलं की माझे जे पुरुरव आहे त्यांची तू पत्नी आहे, त्यामुळं तू माझ्या मातेसमान आहे, त्यामुळं मी तुझ्याबरोबर असा संघ करू शकत नाही. तर त्यावेळी उर्वशीने त्या अर्जुनाला शाप दिला की तू नपुंसक होशील म्हणून. तर असा शाप अर्जुनाला पण मिळाला होता. आणि तसं पाहता अर्जुनाने एक चांगलं त्याचं स्वतःचं जे इंद्रिय नियंत्रण केलं होतं, चांगली गोष्ट केली होती. पुढं जाऊन इंद्रसुद्धा त्याची प्रशंसा करतात की अर्जुना, तुझं हे जे इंद्रिय निग्रह आहे ते महान महान योग्यांपेक्षा पण श्रेष्ठ आहे. तर अशा चांगली गोष्ट करण्यासाठी अर्जुनाला शाप मिळाला होता. आणि अर्जुनाला जे शाप मिळाला होता तो त्याच्या चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. जसं तो परशुरामांना कर्ण खोटं बोलला होता की मी ब्राह्मण आहे म्हणून, त्यामुळं त्याला असा शाप दिला गेला की तू ऐनवेळी युद्धाच्या वेळी जे अस्त्र दिलेलं आहे मी त्याचा विषय मंत्र विसरून जाशील. आणि दुसरं कार्य त्यांनी असं एक प्राणी समजून, कुठला तरी प्राणी समजून असे बाण सोडला होते आणि त्यांनी चुकून गायीची हत्या केली होती. तर हा शाप त्यावेळी ब्राह्मणाने शाप दिला की तुझा रथ जमिनीमध्ये युद्धाच्या वेळी फसून जाईल. तर हे 2 शाप मिळाले होते त्याच्या चुकीच्या कार्यामुळं. पण असं नाही की कर्ण एकटाच असा व्यक्ती की ज्याला शाप मिळाला. इतिहासामध्ये अनेक असे व्यक्ती, जसं दशरथ महाराज, त्यांना शाप मिळाला होता. पांडू राजा, त्यांना शाप मिळाला होता. परीक्षित महाराज, त्यांना शाप मिळाला होता. तर अशा अनेक लोकांना शाप मिळाला होता. तर याच्यात असं विशेष काही नाही की कर्णाला शाप भेटलेला. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ज्यावेळी आपल्याला आपल्या जीवनात कधी कुठली परिस्थिती येते तर त्या परिस्थितीला आपण कशा प्रकारे सामोरं जातो ते महत्त्वाचं आहे. तर जसं अर्जुनाला ज्यावेळेस शाप मिळाला तर त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला. ज्यावेळेस तो नपुंसक झाला तर अज्ञातवासात असताना त्यांनी एक नृत्य शिकवण्याची नृत्य शिकवण्याचं शिक्षकाचं कार्य त्यावेळी केलं. तर अशा प्रकारे त्यांनी शापसुद्धा चांगल्या गोष्टीसाठी परावर्तित केला. तर जेव्हा कर्णाला तर माहिती होतं की त्याला हे 2 शाप मिळालेत, तर त्याने अगोदरच तयार करायला पाहिजे होते की ह्या शाप माझ्याकडे आहेत, याच्यासाठी मी काय पूर्वयोजना केली पाहिजे. एक तर त्याला ज्यावेळेस शाप मिळाला की तू मंत्र विसरून जातील, तर त्यावेळी त्याने असं करायला पाहिजे होतं की दुसरी तपस्या करून दुसरे एखादा असं अस्त्र मिळवून ठेवायला पाहिजे होतं की जे त्याला युद्धामध्ये उपयोगी पडेल. परंतु कर्णासारखा असा महान योद्धा, पण त्यांनी काय चूक केली की त्या जे मंत्र विसरणार आहे त्या अस्त्रावरच पूर्णपणे अवलंबून राहिला. तर हे एक चूक केली. आणि दुसरा शाप मिळाला होता की रथ फसण्याचा, पण त्याने अगोदरच पूर्वयोजना करायला पाहिजे होती की युद्ध करताना त्याने दुसरा रथ बरोबर ठेवायला पाहिजे होता, किंवा रथाऐवजी त्यांनी दुसऱ्या एखाद्या वाहनावर जसं हत्तीवरती बसून युद्ध करायला चालू करायला पाहिजे होतं. परंतु हे जे पूर्व तयारी त्यांनी केली नाही. तर याच्यामध्ये शाप मिळण्याचा काही संबंध नाही. शाप तर बऱ्याच जणांना भेटले, पण त्याला सामोरं कसं जातो यावरून तुमची महानता ठरते. तर असे आणखीन बरेच काही मुद्दे आहेत जे आपण चर्चा करू शकतो कर्णाविषयी. ते आपण पुढील काही भागांमध्ये करूया. हरे कृष्ण.